आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूया काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. शिक्रापूर पोलीस स्टेशन परिसरात गॅस चोरीचे रॅकेट सक्रिय. पुणे चाकण शिक्रापूर बायपास मार्गावर मागील अनेक महिन्यांपासून गॅस माफिया सक्रिय असून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात खुलेआम विक्री करत आहेत. शिक्रापूर पोलीस स्टेशन परिसरात एका धाब्यातून मदन रोडे देवा नावाचे राजस्थानी गॅस माफिया यांनी आपले बस्तान मांडलेले आहे. शिक्रापूर येथील चाकण शिक्रापूर बायपास मार्गावर खालसा हा पंजाबी ढाबा आहे. याच्या मध्यभागी पार्किंग आहे आणि याच हॉटेलच्या परिसरातून अवैधरित्या ट्रक टॅबलेटमधून गॅस काढून थेट छोट्या मोठ्या सिलेंडरमध्ये भरला जातो आहे. हा काळा बाजार राजस्थानी गँगकडून सुरू असून राजरोसपणे रात्रीस खेळ चाले असा सुरू आहे. राजस्थानी गँगने स्थानिक गुंडांना हाताशी धरून हा गोरखधंदा चालू ठेवलेला आहे अशी माहिती नागरिकांकडून मिळते आहे. दरम्यान चाकण शिक्रापूर बायपास महामार्गाजवळ गॅस माफियाने गावगुंडांच्या मदतीने आणि पोलीस प्रशासनाला चॅलेंज करत गॅस चोरीचा धंदा खुलेआम थाटलेला आहे. सुदैवाने अद्यापर्यंत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही, परंतु भविष्यात गॅस गळती होऊन एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. गॅसच्या काळा बाजारामुळे परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित गॅस माफिया आणि त्याला मदत करणाऱ्या सर्वांवर लवकरच कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. पंकज देशमुख साहेब यांच्याकडे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकाचा पदभार होता. त्यावेळी त्यांचा अवैध धंदे चालकांवर वचक होता, परंतु देशमुख साहेबांची पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्तपदी पदोन्नती झाल्याने त्यांची बदली झाली. त्यांच्या जागी संदीपसिंह गिल साहेबांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांनी डोकेवर काढले. आता तर तक्रार करून देखील गॅस चोरीच्या रॅकेटवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उभारला जातो आहे. रिपीट, आता तर तक्रार करून देखील गॅस चोरीच्या रॅकेटवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छ प्रतिमा आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल हे काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सरकार का आदेश, अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय, अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज. आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूलें. लाइक, शेयर और सब्सक्राइब करें.